नमस्कार. फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर महाशिवरात्री जवळ आली आहे आणि उपवास म्हटला की साबुदाणे वडे आलेच. म्हणजे साबुदाणे वडे आहे ना सगळ्यांचा आवडीचा विषय असतो. मोठ्या माणसांना पण आवडतात आणि लहान मुलं तर आहे ना म्हणजे उपवास नसू द्या तरीसुद्धा प्लेट घेऊन अशी छोटू खायला येतात ना, पुढेच म्हणजे त्यांना साबुदाणे वडे खूप आवडतात. उपवास करायचा नसतो पण वडे मात्र आवडीने खायचे असतात. पण काय होतं माहिती आहे का, आधीच आपल्याला उपवास असतो, उपवासाला आपण काही वेगळे पदार्थ खाऊच शकत नाही आणि त्यात जर तळलेले उपवास म्हणजे साबुदाण्याचे वडे खाल्ले ना, तर बऱ्याच जणांना तर तळलेले पदार्थ आवडतच नाही आणि काहींचं तर म्हणजे पचनसुद्धा बिघडतं जर तळलेले साबुदाणे वडे खाल्लेत तर. पण आज जे मी साबुदाणे वडे बनवलेत ना, हे अजिबात तळलेले नाही आहेत. एकदम कमी तेल वापरून हे साबुदाणे वडे बनवलेत आणि तळले नाहीत ना तरीसुद्धा माहिती आहे का, हे तळलेल्या साबुदाणे वड्यांसारखी ज्याची टेस्ट, क्रिस्पीपणा आणि आतून मस्त मऊ असे हे साबुदाणे वडे बनलेत आणि तुम्हाला सांगते खूप हेल्दी आणि पौष्टिकच आहे. त्यानंतर इथं सोबतच आहे ना, मी इथं आपले रताळ्याचे कापसुद्धा बनवलेत. तर हे रसरशीत रताळ्याचे कापसुद्धा खूपच टेस्टी लागतात. तर चला पटापट बनवायला सुरुवात करूया. मी काय केलं ना, इथे वाटीभर साबुदाणे घेतले. साबुदाण्यामध्ये थोडीफार धूळ असते, त्याच्यामुळे मी काय करते ना 2 ते 3 वेळा तर हे साबुदाणे छान स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी इथं 3 चमचे दही घातलं. दही आंबट, गोड, फिक्कं चालतं. त्यानंतर बघा आपण ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं भिजेपर्यंत आपण दही आणि हे थोडं पाणी घालायचं म्हणजे साबुदाणा भिजेपर्यंत. ह्यानी काय होतं, साबुदाणे छान असे मऊ भिजून होतात. थोडंसं हे बघा असं वर पाणी आलं पाहिजे त्याच्या म्हणजे दही घालून. त्यानंतर हा साबुदाणा आहे ना आपल्याला 3 ते 4 तास भिजवून घ्यायचा. इथे बघा आता साबुदाणा छान भिजला होता. हा बघा मी तुम्हाला हाताने दाबून दाखवते. मस्त मऊ होत आहे हाताने एकदम. त्यानंतर सगळं एका परातीमध्ये काढून घेतला. तर आता आपल्याला काय करायचं ना, हा साबुदाणा थोडासा असा हाताच्या तळव्याने छान असा मळून घ्यायचा. ह्यानी काय होतं, साबुदाणा वड्यांना आहे ना छान असं बाइंडिंग येतं. त्यामध्ये एक्स्ट्रा काहीच पदार्थ घालायची गरज नाही. ह्याच्यामध्ये फक्त आपण मेन 3 पदार्थ घालणार आहे. एक म्हणजे साबुदाणा, दुसरं म्हणजे बटाटे आणि तिसरं म्हणजे शेंगदाणा कूट बस. तर बघा इथे हे साबुदाणे छान असे मळून घ्यायचे अलगद हाताच्या तळव्याने. त्यानंतर आता साबुदाणे छान मळले होते तर इथे बघा हे मी 5 उकडलेले बटाटे आहेत. तर हे बटाटे आहे ना छोटे मोठे आकाराचे होते म्हणून मी इथं 5 घेतले. थोडेफार कमी जास्त प्रमाण चालतं. असं नाही की बाबा वाटीभर साबुदाणा आहे तर 2च बटाटे 3च बटाटे असं काही घेण्याची गरज नाही. थोडंफार प्रमाण इकडे तिकडे जास्त झालं ना तर चालतं. तर इथे बघा साबुदाणा आधी छान मळला होता. त्यानंतर हे ना हे बटाटे मिक्स करून परत एकदा मळायचं म्हणजे ह्यानी छान साबुदाणा वड्याला बाइंडिंग येतं. हे बघा साबुदाणा आता बटाटे आणि साबुदाणे छान मळून झाले होते माझे इथे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे साहित्य टाकणार आहे ते बघा, इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे. त्यानंतर चमचाभर जिरे आहे. तुमच्याकडे उपवासाला जिरं खात नसेल ना तर तुम्ही नका घालू, आमच्याकडे खातात म्हणून मी इथं घातले. त्यानंतर इथे बघा चमचाभर लाल तिखट, चमचाभर काळं मीठ, चमचाभर साधं मीठ घेतलं आहे. त्यानंतर इथं चमचाभर मी आमचूर पावडर घेतले. आमचूर पावडर घालायचं, ह्यानी आहे ना वड्यांना छान असा आंबूसपणा येतो आणि टेस्ट खूप भारी लागते तुम्हाला सांगते. त्यानंतर इथे मी शेंगदाणा कूट घातले. तर शेंगदाणा कूट आहे ना मीडियम बारीक असं पाहिजे, लय जाडं नको लय बारीकही नको. बारीक बनवलं तर साबुदाणे वडे थोडेसे चिकट लागतात आणि लय जाडं घेतलं तर ते साबुदाणे वड्यामध्ये मिक्स होत नाहीत. तर इथे बघा छान सगळे पदार्थ घालून आहे ना हे साबुदाणे वड्याचं मिश्रण आहे ना मी मस्त असं मळून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि ह्याचे बघा थोडं तेलाचा हात घेऊन आहे ना ह्याचे मस्त आपल्याला ह्याचे बॉल्स अशी बनवून घ्यायचे. हे बघा अलगद बनवून होतात, ह्याला काही असं चिकट होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे तेलामध्ये तळणार नाही आहेत साबुदाणे वडे, त्याच्यामुळे फुटण्याची तर टेन्शनच नाही. कारण आपल्याला तळलेले साबुदाणे वडे जोपर्यंत त्याचं जजमेंट येत नाही ना तोपर्यंत आपण ते वडे बनवायचेच नाहीत. कारण त्यामुळं काय होतं, तेलामध्ये ते साबुदाणे वडे फुटतात. पण हे वडे फुटण्याची काही टेन्शनच नाही. त्यानंतर बघा इथं मी रताळ्याचे काप बनवण्यासाठी आहे ना मोठ्या आकाराचे रताळे घेतले. 3च रताळे घेतले. तुम्हाला सांगते हे काप बनवण्यासाठी रताळे आहे ना मोठेच वापरायचे, छोटे रताळे वापरायचे नाही. कारण त्याचे काप छान बनत नाही आणि ते असे आपण जेव्हा बनवतो ना तर ते बरेचदा तुटल्या जातात आणि त्याचा तेवढा भारी टेस्ट लागत नाही. हे बघा अशा प्रकारे हे रताळ्याचे काप छान बनवून घ्यायचे. इथे बघा सगळे रताळ्याचे काप बनून झाले होते. त्यानंतर मी काय केलं ना, इथे गॅसवरती एक पॅन ठेवलं. ह्याच्यामध्ये आहे ना फक्त इथं मी आपलं छोट्या प्यालाभर दूध असेल म्हणजे वाटीभर समजा वाटीभर दूध असेल, दूध आपल्याला एकदम कमीच घालायचे. फक्त रताळ्याचे काप बुडेपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचे. त्या दुधामध्ये इथं मी 2 चमचे साखर घातली. साखर घालून छान मिक्स केलं आणि ह्याला थोडी अशी उकळी येऊ दिली. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना मी इथं वेलची पावडर घातली. वेलची पावडरने काय होतं, ह्या रताळ्याच्या कापांना खूपच भारी सुगंध येतो. आणि ह्याच्यामध्ये हे जे आपले रताळ्याचे काप बनवले होते ना आपण हे घातले. फक्त रताळ्याचे काप भिजेपर्यंत हे दूध घालायचे. आणि आता काय केलं नाही ते थोडासा मी पावर वाढवला म्हणजे ह्या दुधाला अशी उकळी यायला पाहिजे म्हणून. हे बघा लय दूध घालायचं नाही कारण लय दूध घातलं की ते आटायला वेळ लागतं आणि रताळ्याचे काप तर कसं पटकन शिजले जातात, ह्याला शिजायला वेळ लागत नाही. तर हे बघा हे काप भिजेपर्यंतच मी इथं दूध उकळायला ठेवलं.
आता काय केलं ना, मी इथं मीडियम पॉवर केला, म्हणजे हे सगळं दूध आपल्याला त्या रताळ्याच्या कापामध्ये आटवून घ्यायचे. त्यानंतर इथं मी ॲपे पॅन ठेवलं आणि हे पॅन आहे ना सगळ्या साईडनी आधी गरम करून घेतलं, कारण काय होतं गॅस मध्येच लागतो आणि साईडला गरम होत नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी बघा इथे मी थोडं तेल घातलं. तेलाने हे ॲपे पॅन छान कोट करून घेतलं, एकदम म्हणजे एक थेंब तेल असेल, लई तेल घालायचं नाही. त्यानंतर बघा ह्या ॲपे पॅनमध्ये जे आपण सगळे साबुदाणे वडे बनवले होते ना, हे वडे ठेवले. हे बघा असे सगळे वडे मस्त एका बाजूने भाजून घ्यायचे आधी. आणि आपण बघा इथं वड्यांचा आकार छोटा आहे तुम्हाला सांगते, पण हे भाजल्यानंतर ह्याचा आकार असा मोठा होतो, फुलतात हे वडे मस्त. आणि जसे तळलेले वडे क्रिस्पी लागतात ना, तसेच हे वडेसुद्धा क्रिस्पी लागतात. त्यानंतर बघा इथं बघा दूध थोडंसं म्हणजे हे जे काप आहेत ना हे मऊ झाले होते, पण दूध काही आटलेलं नव्हतं. तर मी काय केलं ना, आता फुल पॉवर केला आणि हे दूध आटवत आहेत आता. तर इथं बघा ह्याचं हँडल तर आजच माझ्याच्याने तुटलं ह्या झाकणाचं. त्यानंतर बघा एका बाजूनी हे छान साबुदाणे वडे छान भाजून घेतले होते. त्यानंतर मी ह्यांना एक थेंब वरून तेल टाकलं आणि परत दुसऱ्या बाजूने भाजून घेतलं. हे बघा आणि आता मस्त ही फुलायला लागलेत. ह्याच्यात काय सोडा वगैरे टाकला नाही, कशाला पण न तळता जर साबुदाणे वडे बनवायचे तर सोडा टाकून कशाला अनहेल्दी बनवायचं ना. मस्त हे हेल्दी साबुदाणे वडे आपले तयार आहेत आणि एका बाजूनी भाजलेत. आता मी दुसऱ्या बाजूनी भाजणार आहे. तुम्हाला लई क्रिस्पी लागत असेल थोडं जास्त वेळ भाजायचं आणि तेल वगैरे काही जास्त घालायचं नाही त्याच्यात. त्यानंतर बघा इथं सगळं दूध आटलेलं होतं. आता मी काय केलं ना, ह्याच्यामध्ये बघा सगळं दूध आटल्यानंतर आहे ना याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलं. हे बघा आणि ह्या तुपामध्ये आहे ना हे जे रताळ्याचे काप आहे ना मस्त असे हे परतून घ्यायचे आणि लय गाळा म्हणजे शिजवायचे नाही, लय शिजले की ते रताळ्याचे काप तुटतात. पण हे बघा हे मी एकदम जास्त शिजवले नाहीत, पण खूप छान असे गुलाबी रंगाचा होईपर्यंत हे सगळे रताळ्याचे काप ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे. इथे बघा कडेकडेने आता तूपसुद्धा सुटायला लागलं आहे आणि खूपच रसरशीत आणि टेस्टी रताळ्याचे काप लागतात. एकदम सोपी आहे. रताळ्याचा शिरा आपण बनवतो ना, तो बऱ्याच जणांना रताळ्याचा शिरा आवडत नाही, कारण तो लय असा म्हणजे गुटगुटीत बनतो आणि लय मऊ बनतो. पण हे रताळ्याचे काप आहे ना हे मस्त खमंग लागतात खायला. उपवासाला ही रताळ्याचे काप तुम्ही नक्की बनवा. आता बघा आपले साबुदाणे वडे आहेत ना दोन्ही बाजूनी मस्त भाजून झाले होते. तर मी ह्याला आहे ना असं कडेकडेने जरा उभे करून ठेवले. हे बघा इथं कसा मस्त फुलला आहे ना हा साबुदाणा वडा, म्हणजे टुमटुम बॉलसारखे फुगलेत. तर मी इथं त्यांना असे उभे करून ठेवले, म्हणजे कडेकडेने सुद्धा छान क्रिस्पी भाजून व्हावेत म्हणून. हे बघा हे आता काय म्हणजे झाकण ठेवायचं नाही, ओपन पॅनमध्येच हे सगळ्या बाजूनी असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि हे बघा सगळे वडे मस्त भाजून झाले होते आणि जसे तेलामध्ये तळलेले साबुदाणे वडे लागतात ना तसेच हे वडे लागतात तुम्हाला सांगते. हे बघा सगळे साबुदाणे वडे भाजून झालेत, मस्त बॉलसारखे टुमटुम फुगलेत. इथे गरम आहेत, जरा माझ्या हाताला गरम लागत होते. त्यानंतर इथं मी दुसरा फेर भाजत होते. तर बघा सगळा आपला हेल्दी आणि खूपच टेस्टी हा फराळ आहे तुम्हाला सांगते. ह्या महाशिवरात्रीला हे साबुदाणे वडे नक्की ट्राय करा. तर इथे सोबत आहे ना मी दही घेतलं. दह्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याची कढी बनवू शकता किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवू शकता. आणि नुसतेच खाल्लेत ना हे साबुदाणे वडे तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात. दह्यावरती मी थोडंसं काळं मीठ घातलं आणि थोडीशी साखरसुद्धा घातली. तर बघा आणि हे रसरशीत रताळ्याचे काप तर माझे फेवरेट आहे. मी प्रत्येक उपवासाला हे रताळ्याचे काप बनवते, कारण शिरा एवढा आवडीने आमच्याकडे खात नाहीत. आणि लहान मुलांना सुद्धा हे रताळ्याचे काप खूप आवडतात. आणि रताळे तर खूप हेल्दी आहे. तुम्ही उपवासाला न खाता म्हणजे असे एरी पण खाऊ शकता. हे एरी पण खायला खूपच छान लागतात हे रताळ्याचे काप. हे बघा आणि हे साबुदाणे वडे बघा, आता आमच्याकडे खूप गोंधळ असतो म्हणून मी ह्याचा आवाज तुम्हाला दाखवू शकले नाही, पण हे जेवढे आपले तळलेले होतात ना साबुदाणे वडे तेवढेच क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट साबुदाणे वडे आहेत. तर थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.